ते गुटू चिकन नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपण आलोय विकास बांबळेच्या रूमवरती आणि आज आपण विकास बांबळे आपल्याला मस्त मध्ये चिकन बनवून देणार आहे. आज बघा, तुम्हाला दाखव. विकास आपलं काय खोबरा चिरताना आता कांदा कापायचा. स्पेशल आचार्य आहेत आज मामा. आणि याच्यात आता पण काय रे भाजते, खोबरा भाजते बघा. घ्यायचे आता दोन वाटे टाकवायचं. हे मला एवढा टोप लागतोय भात खायला. हे इथं काय कोपात घे ना, दिवस दूध चालता असा नाही वरच्यावर काढा लागेल ते. अशी असते मित्रांची पराठी. काळीचं चांगलं लागत नाही. आता मीठ टाकायचं. करा आता मी नीट करा. आज जागा नाही का? आता थोडासा मिरचीचा तडका द्यायचा त्याला. चार्गन पाणी गेला जाऊ दे. आता लसूण कांदे टाकायचे आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये. आपले आचार्य काय हे आपले आचार्य आहेत आज. मीठ किती टाकलं होतं रे? किती तुमचे टाकले? काय ना 1.5 चमच टाकला. विकास बांबळे आणि हे आमचे मामा रेसिपी बनवताना पेस्ट बघा. बोटोने बनवली पेस्ट मस्त अशी. काढायला खोबरा आणि कांदा कांदा. झालं तुमचं. आता मामा तयारी करतात. मामा तुम्ही काय करणार आता? आता मी ना हां, मसाला गरम करणार आहे. मसाला गरम करणार आहेत का? काय ते तर मामा आता मस्त मध्ये भात शिजवतात.
अजून टाक एक प्लस पाणी. इंद्रायणी राईस होणार आहे याच्यामध्ये ना. हा इंद्रायणी राईस अजून टाक. आणि चिकन. अजून टाक थोडा. ही वेगळी वरून मामाची घे, आणि वरून गुटूची ही रेसिपी आहे. अरे होत ना पाणी हे नाही कोण मग तुला आज. हा येते ना बघता. हा वा 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 एक नंबर झाले रे कुठं असंच खायचं का आणि पाणी बरोबर. बरं आता बघा उकळी आली आपल्या चिकनला. इकडं भात शिजतोय. हे चिकन सगळं काढून घेतलेलं आहे. तू सांग त्याच्यात. हा चिकन काढून घेतले आता सगळं. आता याच्यामध्ये आता आपल्याला ते म्हणजे हा कांदा जो खोबरं. वाटलेला मसाला आता कांदा खोबरं हे त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला. दोन तंबून तुमचं करून द्यायचं. किती प्रमाणात टाकायचे गरजेनुसार ना. हां वास तर चांगला यायला लागला आता. तुमचं थोडं बाजूला त्याला. थोडंसं भाजून घ्यायचंय. झालं. आता आपल्याला मसाला आहे. कोणता मसाला लागला आता. मिरची पावडर आहे. ही घरगुती मसाला आहे आपला हा बनवलेला. हे धना पावडर आहे. हे धना पावडर 2 चमचे टाकायचे. 2 चमचे धना पावडर. हे चिकन मसाला एव्हरेस्टचा. एवढं चिकन मसाला. थोडीशी हळद पण टाकायची जरा कमी झाली आम्हाला. पण टाकायचे. त्याच्यानंतर आपला हा हा गरम मसाला आणलाय आपण बाहेरून आणलेला गरम मसाला टाकायचा. त्यानंतर कोल्हापुरी स्पेशल मसाले आता चिकन तरी आपल्याला मसाला आहे. चिकन तरी मसाला तो टाकायचा आता आपल्याला. जास्त मसाले टाकून चांगलं होत नाही त्याच्यामुळे आपण थोडे टाकू. म्हणजे चांगली चवेल ना. आता हे एक जीव करून घ्यायचे मसाले. चिकनचंच पाणी टाकायचं थोडं हलवण्यासाठी. टाकताना चिकन टाकलेलं आहे बघा. एकदम किती मस्त झालंय बघा. आता ग्रेव्ही मध्ये एकदम भारी वाटते. हे गुटू चिकन बघा आपलं झालेलं आहे चिकन. आणि इकडं भात. हे बघा एक नंबर चिकन झालेलं. कसं झालंय मामा. एक नंबर झाले. गुटू कसं झालंय. एक नंबर झालाय. तू खाऊन बघ आणि तू म्हणशील बघतो ना आता गुटूने कसं बनवलंय.